तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज आपण निफाड तालुक्यामध्ये आलेलो आहे, जिल्हा नाशिक। या ठिकाणी आपले प्रगतशील शेतकरी तुकाराम भाऊ कापसे यांच्या शेतावर आलेलो आहे। यांनी लकी सीड्स या कंपनीची कोबी ॲटलस या वाणाची लागवड केलेली आहे, LS 9000। तर आज आपण या वाणासंदर्भात तुकाराम भाऊ यांच्याकडनं प्रतिक्रिया ऐकून घेऊया। तर भाऊ नमस्कार। भाऊ, तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा। तुकाराम दौलत कापसे, राहणार निफाड, मोबाईल 99 75 95 35 26। तर तालुका निफाड, जिल्हा नाशिक। तुम्ही ही लकी सीड्स कंपनीची ॲटलस या वाणाची लागवड केलेली आहे। साधारणतः ही अर्धा एकर क्षेत्र आहे। अर्धा एकर क्षेत्रामध्ये किती रोपांची लागवड केलेली आहे? साधारण 12,000 रोपांची लागवड केलेली। आता हा नाशिक जिल्ह्यामधला शेतकरी मित्रांनो, हा सर्वप्रथम प्लॉट आहे ॲटलस या व्हरायटीचा। आज तुम्ही त्याचा कलर वगैरे तुम्हाला मी दाखवल, प्लॉट पण दाखवतो। त्यानंतर ह्या वाणाची लागवड तुम्ही कुठल्याही हंगामात करू शकता। तर भाऊ, आता हे वाण तुम्ही प्रथम लावलेले, बरोबर। तर काय वाटतं तुम्हाला या वाणासंदर्भात, म्हणजे काय शेतकऱ्यांना सांगू इच्छुक आहे? हा, इतर कंपन्यांच्या मी पाठीमागे लावल्या होत्या, पण त्याच्यात डम्पिंग बाकीच्या गोष्टी थोड्याशा अडचणीत, पण यावेळेस मला या प्लॉटमध्ये काहीच तसं वाटलं नाही। आणि किडीचं पण कीड म्हणजे ज्या सुरुवातीला लावायचो ना, मला डायरेक्ट आळा दिसायच्या, पण अक्षरशः सांगतो आतापर्यंत जो लावलाय ना, मला एक आळाई सुद्धा दिसली नाही। रेग्युलर ती ट्रीटमेंट तीच याला पण आळाई सुद्धा काही जास्त दिसली नाही, आणि रोगराईला खूप कमी वेळ। आता याचा कलर कसा वाटला? निळसर झाकासा उठावदार का? एकदम पानाचा कलर आणि कोबीचा कलर कसा वाटला? कोणी जरी आलं ना, तो प्लॉट मधून उठतच नाही, कोणचं आहे काय सगळ्या गोष्टी विचारतो आणि उठतच नाही प्लॉट मधून। गडद आणि एकदम सुंदर प्लॉट आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता काही गड्डे पण दाखवतो मी। या भाऊ, तुम्ही बघू शकता, कॉम्पॅक्ट, कडकपणा, टणकपणा अतिशय, आणि गड्डा हा उभा आहे, आणि तुम्ही दांडा पण बघू शकता। तर जमिनीलगत साधारणतः 4 बोट वरती आहे, जेणेकरून डम्पिंगला सुद्धा थोडासा त्याचा बराचसा फरक पडतो। कारण पानं डायरेक्ट जमिनीला टेकते नाही। ओके। तर साधारणतः ह्या कोबीची लागवड तुम्ही कुठल्या महिन्यात केलेली? एक मार्च महिन्यामध्ये, 10 मार्च 2026 रोजी तुम्ही लागवड केलेली आहे। आज आहे 24 मार्च, 24 मे। 24 मे साधारणतः हा प्लॉट झालेला आहे शेतकरी मित्रांनो। एक 65 ते 70 दिवसाच्या आसपास प्लॉट झालेला आहे, मॅच्युरिटी झालेली आहे, तरी देखील आज हा प्लॉट टिकून आहे। साधारणतः ह्या व्हरायटीची कॅपॅसिटी शेतामध्ये प्लॉट मॅच्युरिटी झाल्यानंतर देखील साधारणतः 15 ते 20 दिवस हा प्लॉट शेतामध्ये थांबू शकतोय। तर भाऊ, अजून शेतकऱ्यांना काय प्रोत्साहन करू शकतात वाण लावण्यासाठी? लावला पाहिजे का शेतकऱ्यांनी? नाही, खरंच लावला पाहिजे, कारण याची जी टिकवण क्षमता किंवा याची मॅच्युरिटी सगळ्या गोष्टी ना, रोगप्रतिकार शक्ती बी, आणि एकदम कमी हात लागलेले मला। असं काही नाही का बाबा खूप हात मारावं लागले, कारण जे सुरुवातीला मी जो प्लॉट घेतला होता ना, त्याला इतका खर्च आला होता, डम्पिंगला इलेट सोड आमकं दमकं इतका खर्च आला ना, त्या मानानं मला हे काहीच बघावं लागलं नाही। साधारण एक सुरुवातीला मी चांगला याचा हात घेतला होता, आणि नंतर 2 एक्सपोनसचे हात घेतले, त्याच्यावर कोबी एकदम आजपर्यंत बुरशीनाशक काहीच गेलं। ओके। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या वाणाचे जर बियाणं लागले, तर नाशिक येथे कृषी विकास बीज भंडार या संस्थेकडे हे बियाणं उपलब्ध आहे। त्यासाठी खाली आमचा नंबर पण येतोय, तुम्ही त्या नंबरवर फोन करून बियाणं आमच्याकडनं घरपोच सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। त्याचप्रमाणे आमचं फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। तर तुकाराम भाऊ, मी तुमच्या लकी सीड्स या कंपनीच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद।